नमस्कार, मी शीतल धुर्के. शीतल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज मी बनवणार आहे उपवासाचे आप्पे. खूप सोपी रेसिपी आहे, लवकर बनते. तर यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतात ते बघूया. तर इथे मी 1 वाटी भगर घेतली, अर्धी वाटी शाबू, अर्धी वाटी दही, शेंगदाण्याचं कूट, हिरवी मिरची, मीठ आणि खायचा सोडा घेतलेला आहे. त्यानंतर आता मी कढईमध्ये भगर टाकलेली आहे आणि शाबू पण टाकायचा आहे आपल्याला. प्रमाण लक्षात ठेवा, 1 वाटी भगर आणि अर्धी वाटी शाबू घेतलेला आहे मी. आता याला 2 मिनिट आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. भगरचा रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. 2 मिनिटात रंग बदलतो. आता आपण गॅस बंद करून हे थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला. थंड झाल्याच्या नंतर ते मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आणि जास्तीत जास्त बारीक करायचं. असं रव्यासारखं नाही राहिलं पाहिजे, थोडं म्हणजे खूप बारीक पिठासारखं बारीक झालं पाहिजे. हे बघा, खूप छान बारीक झालेलं आहे. आता आपल्याला यामध्ये दही आणि मीठ टाकायचं आहे. मी अर्धी वाटी दही घेतलेली आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून परत आपल्याला ते दही पूर्ण टाकायचं आहे आणि मीठ घेतलेलं आहे. मी दही आणि मीठ एकत्रच टाकलं आहे. तुम्हाला जर मिठाचा अंदाज येत नसेल तर तुम्ही नंतर बॅटर जेव्हा आपण बनवतो तेव्हासुद्धा मीठ टाकलं तरी चालते. मी डायरेक्ट टाकून दिलेलं आहे. आता त्याला छान एकत्र करायचं आहे आणि परत आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे. याचं छान आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे. आपलं इडली, अप्पे, डोश्याचं जसं बॅटर असते आपल्याला सेम तसंच बॅटर बनवून घ्यायचं आहे. आणि हे बघा, छान बॅटर झालेलं आहे. आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया. जास्त वेळ लागत नाही, 15 मिनिटात आपले आप्पे बनून तयार होतात. आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याला आपल्याला 10 मिनिट असंच झाकून ठेवून द्यायचं आहे. 10 मिनिट ठेवायचं आहे. हे बघा, छान मिक्स झालेलं आहे. आता याला झाकून ठेवून द्यायचं आहे बाजूला. 10 मिनिट झालेले आहे आणि हे बघा, आपलं बॅटरसुद्धा छान मुरलेलं आहे. आता यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची आणि खायचा सोडा टाकून द्यायचा आहे. तुम्ही जर उपवासाला याच्या व्यतिरिक्त दुसरं काही वापरत असाल तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकता. मी उपवासाला एवढंच वापरते, त्याच्यामुळे मी याच्या व्यतिरिक्त काहीही टाकत नाही. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि इकडे गॅसवर आपल्याला आप्पे पात्र ठेवायचं आहे. आता यामध्ये आपल्याला सगळ्या याच्यातनी तेल टाकून घ्यायचं आहे. आता मी 2-2 चम्मच सगळ्या याच्यातनी टाकून घेते. हे बघा, अशा प्रकारे जास्त बाहेर येऊ द्यायचं नाही. हे बघा, अशा प्रकारे सर्व याच्यातनी मी 2-2 चम्मच टाकून घेतलेले. आता झाकण लावून आपल्याला 2 मिनिट शिजत ठेवायचं आहे. हे बघा, छान एक साईड झालेली आहे. आता हे आपल्याला पलटून घ्यायचं आहे. हे बघा, किती अलगद पलटत आहेत. आता आपल्याला हे सर्व पलटून घ्यायचे आहेत आणि आपण स्टार्टिंगला थोडं जास्त तेल टाकल्यामुळं खाली अजिबात चिटकत नाही, तर खूप छान परतले जातात. आता वरून थोडंसं तेल टाकायचं आहे आणि परत आपल्याला 3 ते 4 मिनिट झाकून हे छान शिजू द्यायचे आहे. 4 मिनिट झालेले आहेत. आता मी तुम्हाला परत पलटून दाखवते. दोन्ही बाजूने छान शिजलेले आहेत. हे बघा, दोन्ही बाजूने छान छान झालेले आहेत. हे बघा, मी सर्व तुम्हाला पलटून दाखवलेले आहे. छान रंगसुद्धा आलेला आहे आणि आपले उपवासाचे आप्पे खाण्यासाठी रेडी आहेत. तर कशी वाटली तुम्हाला ही साधी आणि सोपी झटपट होणारी रेसिपी? आवडलीच तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. आणि हो, अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय. थँक्यू.